सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई। रेकॉर्डवरील गुन्हेगाराकडून 3 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड। तब्बल 1,55,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। आरोपी विनायक खुटाळे अटकेत। सांगली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करत मोठी कारवाई केली आहे। या कारवाईत आरोपीकडून 3 चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत 1,55,000 रुपये आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विनायक बजरंग खुटाळे, वय वर्ष 32, राहणार अभिनंदन कॉलनी, शिंदेमळा, सांगली असे आहे। हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात घरफोडी आणि मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली। या पथकात सहभागी अधिकारी आणि कर्मचारी अमित परीट, दरिबा बंडगर, सतीश माने, अमर तळळे, अमीरशाह फकीर, अनिल कोळेकर, संदीप नलावडे, नागेश खरात, सागर लवटे, मच्छिंद्र बर्डे, सागर टिंगरे, विक्रम खोत, सोमनाथ पतंगे, विनायक सुतार या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून ही कारवाई यशस्वी झाली। गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी उद्योग भवन परिसरात चोरीची मोटरसायकल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली। पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले। त्याच्याकडील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अधिक तपास करण्यात आला। यानंतर आरोपीने भवान हॉस्पिटल समोरून एक मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली। तसेच सांगलीवाडी आणि मिरज एसटी स्टँड परिसरातून आणखी 2 मोटरसायकली चोरी केल्याचेही उघड झाले। या प्रकरणात विश्रामबाग, सांगली शहर आणि महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत। सध्या आरोपीला पुढील तपासासाठी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे।